नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी वनरक्षक भरतीची जी परीक्षा आहे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची झालेली आहे आणि काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी हा खास व्हिडिओ याच्यासाठी घेऊन आलेला आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कॉल येत आहे। एकच प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा की सर निकाल कधी लागणार, नंबर 2 या ठिकाणी मेरिट किती, कट ऑफ किती जाऊ शकतो, नंबर 3 या ठिकाणी फक्त 54 मार्क मिळाले म्हणजे या ठिकाणी ग्राउंडला क्वालिफाय होईल का, आणि नंबर 4 सर्वात महत्त्वाचं की ग्राउंड किती या ठिकाणी आजपासून आम्हाला रनिंग करण्यासाठी किंवा या ठिकाणी ग्राउंडची फिजिकल तयारी करण्यासाठी किती दिवस मिळतील। कारण की तुमच्यापैकी बरेच जण या ठिकाणी कंटिन्यूमध्ये अभ्यास करणारे आहेत, व्यायाम सुद्धा करणारे आहेत, मात्र काही विद्यार्थी या क्षेत्रामध्ये एमपीएससीतले किंवा इतर क्षेत्रातले सुद्धा आता उतरलेले आहेत। कारण की स्पर्धा वाढत असल्यामुळे त्यांना या ठिकाणी ग्राउंड लेखीला जास्त मार्क पडणार आहेत, कारण की स्पर्धा परीक्षा वाढत चाललेली आहे आणि एमपीएससी किंवा इतर क्षेत्रातले विद्यार्थी जास्त असल्यामुळे साहजिकच त्यांचा अभ्यास जास्त आहे। त्यांचं जरी फिजिकल कमी असेल तरी त्यांचा अभ्यास जास्त असल्यामुळे त्यांना याची उत्कंठा आहे, म्हणून हा व्हिडिओ मी या ठिकाणी काय घेऊन आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तुमचा, निकाल कधी लागणार, कट ऑफ किती असेल, ग्राउंड कोणत्या महिन्यात होईल, तर हे या ठिकाणी पाहणार आहे। त्यामुळे आपण अजून या ठिकाणी ग्राउंडची तयारी केली नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी ग्राउंडची तयारी करायची आहे। पहिला जो तुमचा प्रश्न आहे की या ठिकाणी 54 पेक्षा जास्त मार्क मिळाले की या ठिकाणी सर्वजण 54 पेक्षा जास्त गुण असणारे सर्व जणांनी या ठिकाणी काय करायचं आहे, ग्राउंडची तयारी करायची आहे। किती, 54 पेक्षा जास्त। बरेच जणांना या ठिकाणी वाटत होतं की फक्त एकाच 10 किंवा एकाच 15 असं या ठिकाणी घेणार आहेत, बरेच जणांचे डाऊट्स होते। तर मित्रांनो, तसं कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही। या ठिकाणी ज्यांनाही 45% पेक्षा जास्त गुण आहेत ते सगळे पुढच्या राऊंडमध्ये या ठिकाणी काय पोहोचणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी ग्राउंडची तयारी करायची आहे की ज्यांना मार्क 54 पेक्षा जास्त आहेत। नंबर 2 या ठिकाणी तुमचा आता प्रश्न होता, तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी वनरक्षक भरतीसाठी आपण वनरक्षकचा टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे, वनरक्षक_चॅट। तसंच आपलं या ठिकाणी व्हॉट्सअपचे ग्रुप सुद्धा आपण वनरक्षकचे तयार केलेले आहे। तुम्ही या ग्रुपला सुद्धा काय जॉईन होऊ शकता आणि आपलं या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर इतर परीक्षेचे सुद्धा अपडेट्स तुम्हाला एनी टाइम काय भेटत राहणार आहे। तर तुम्ही वनरक्षकच्या पुढील अपडेटसाठी ह्या तिन्ही गोष्टीला काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिला तुमचा प्रश्न होता की या ठिकाणी ग्राउंड साठी कोण कोण क्वालिफाय। नंबर 2 तुमच्या या ठिकाणी प्रश्न असा होता की रिझल्ट कधी लागेल। तर मित्रांनो, या ठिकाणी टीसीएस आहे, टीसीएस हे जास्त दिवस रिझल्ट साठी घेत नाही। त्यामुळे तुमचा जो रिझल्ट आहे या ठिकाणी आज आहे 6 ऑगस्ट, 2-3 दिवसात या ठिकाणी तुमचे पेपर संपल्यानंतर मिनिमम मित्रांनो तुमचा जो रिझल्ट आहे 8 ते 10 सप्टेंबरच्या नंतर साधारणतः या ठिकाणी तुम्हाला रिझल्टला 30 दिवस मिळणार आहेत। किती दिवस मिळणार आहेत, 30 दिवस मिळणार असल्यामुळे तुमचा रिझल्ट हा 8 ते 10 सप्टेंबर पर्यंत असेल। नंतर या ठिकाणी कोणाला काही ऑब्जेक्शन असतील तर ऑब्जेक्शन साठी 2-3 दिवस तुम्हाला देण्यात येतील। जर कदाचित असेल तर कदाचित देतील किंवा नाही देतील, दिले तर त्या ठिकाणी 4-5 दिवस त्या ठिकाणी मिळणार। आणि मित्रांनो, कमीत कमी या ठिकाणी ग्राउंडची आपल्याला अधिसूचना मिळण्यासाठी कमीत कमी त्या वन विभागाला स्वतःची तयारी करण्यासाठी कमीत कमी 10 ते 15 दिवसाचा कालावधी या ठिकाणी लागतो। आणि जर हा विचार केला आपण 10 सप्टेंबर प्लस हे 5 दिवस म्हणजे या ठिकाणी झाले 15 सप्टेंबर, आणि 15 सप्टेंबर पासून 15 दिवसाचा त्यांना वेळ असं जर या ठिकाणी विचार केला तर साधारणतः सप्टेंबरचा शेवटचा आठवडा किंवा ऑक्टोबरचा पहिला महिना, कोणता, ऑक्टोबरचा पहिल्या महिन्यामध्ये या ठिकाणी तुमची तुमचं या ठिकाणी फिजिकल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण अशा पद्धतीने तयारी करायची आहे की तुम्हाला सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी जर विचार केला तर 30 ते 40 दिवस अजूनही तुमच्याकडे या ठिकाणी चांगले आहेत। आणि ज्यांचा स्कोर 70 पेक्षा जास्त आहे, 70 ते 80 पेक्षा जास्त आहे, यांनी तर जोश लावून या ठिकाणी काय तयारी करायची आहे। कारण की 70 ते 80 वाले जवळपास या ठिकाणी चांगले दावेदार मानले जातात। मात्र 70 पेक्षा कमी जर असतील विद्यार्थ्यांना गुण, मात्र ते जर एसटी किंवा एससी कॅटेगरीचे नसतील तर अशांसाठी या ठिकाणी मुश्किल होऊ शकते। आणि ती मुश्किल का होऊ शकते हे आपण या ठिकाणी पुढे पाहणारच आहे। तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी डबल अकॅडमीचे तुम्ही सर्वजण 10वी पास आहेच। डबल अकॅडमी साठी जी आरोग्य सेवकची या ठिकाणी बॅच आपली सुरू होत आहे। आरोग्य सेवकच्या बॅच साठी फक्त पात्रता 12 वर्ग आहे, म्हणजे तुमचा आता अभ्यास झालेला आहे, तुम्हाला फक्त काय फॉर्म भरून पेपर द्यायचा आहे।
त्यामुळे आपण सर्वांनी आरोग्य सेवकची जी बॅच आहे ती तू जॉईन करू शकता. पेपर फक्त 10वीच्या बेसवर आहे आणि आरोग्य सेवकसाठी ज्या नवीन नोट्स लागलेल्या आहेत त्या सगळ्या नोट्स आपण ॲप्लिकेशनवर ई-बुक स्वरूपामध्ये काय टाकलेल्या आहेत. काय केलेलं आपण ॲप्लिकेशनवर ई-बुक स्वरूपामध्ये टाकलेले आहेत. प्रत्येक जे नवीन पॅटर्ननुसार असेल ते सगळ्या नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यामुळे आपण आरोग्य सेवकच्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि नोट्स आणि ई-बुक सर्व या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. तुम्हाला फक्त संपर्क करायचा आहे 8010457760 या नंबरवर आरोग्य सेवक नाव लिहायचं आणि तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाणार आहे. आपले सर्व लाईव्ह क्लास रेकॉर्डेड असतात. तुम्ही लाईव्ह पण बघू शकता, नंतर रेकॉर्डेड सुद्धा बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण येऊया आपल्या मुद्द्याकडे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता या ठिकाणी कट ऑफ किती लागेल. आपले दोन्ही प्रश्न झाले. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा कोणता प्रश्न आहे, कट ऑफ किती लागणार आहे. तर मित्रांनो, मागच्या वर्षीचा कट ऑफ आणि या वर्षीचा कट ऑफ हा जर या ठिकाणी अंदाज घेतला आपण तर 2018-19 ला जी परीक्षा झाली होती, आता ही जी परीक्षा आहे 2023 ला झाली. तर दोन्ही परीक्षेचा या ठिकाणी कट ऑफचा अंदाज काढताना आपल्याला दोन्ही परीक्षांचा थोडंफार या ठिकाणी डिटेल्स मध्ये अभ्यास करावा लागणार आहे. जर आपण डिटेल्स मध्ये अभ्यास केला नाही तर या ठिकाणी आपल्याला कट ऑफ काढणं हा योग्य राहू शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी ह्या कट ऑफ डिपेंड करण्यासाठी या ठिकाणी काय कारणीभूत असतात. त्यातली पहिली गोष्ट या ठिकाणी आहे, थोडक्यात लिहितो की नंबर 1 मागच्या वर्षी जागांची संख्या, नंबर 1 जागा, नंबर 2 निगेटिव्ह पद्धत, नंबर 3 या ठिकाणी पेपर सोडवण्यासाठी वेळ, नंबर 4 या ठिकाणी प्रश्नांची संख्या आणि नंबर 5 नॉर्मलायझेशन. नंबर 5 काय नॉर्मलायझेशन. तर अशा एकूण 4 ते 5 बाबी या कट ऑफ ठरण्यासाठी कारणीभूत असतात. बरेच जण येतात, काही धरतात आकडे आणि या ठिकाणी सांगतात. मात्र प्रत्येक आकड्याला काही या ठिकाणी अर्थ असला पाहिजे. त्याचं या ठिकाणी एकंदरीत डिटेलमध्ये किंवा सखोल अभ्यास जर करून कट ऑफ जर काढला तर तो त्या ठिकाणी तंतोतंत जुळत असतो. किंबहुना 2-3 मार्काचा जास्तीत जास्त बदल पडत असतो. किती? किंबहुना 2-3 मार्काचा बदल असतो. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांचा जर या ठिकाणी अभ्यास झाला असेल, कमी झाला असेल तर त्यांना असं वाटते की कट ऑफ हा कमी लागावा. मात्र तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांचा अभ्यास हा जास्त झाला असेल तर त्यांना वाटते कट ऑफ हा जास्त लागणार. त्यामुळे दोघांचंही या ठिकाणी तुमचा अभ्यास कसा आहे हे डिपेंड नाही करत. त्या ठिकाणी डिपेंड करते की अर्जांची संख्या, जागा आणि सर्वात महत्त्वाची अर्जांची संख्या, की या ठिकाणी किती जण त्या परीक्षेला क्वालिफाय होते, किती जणांनी परीक्षा दिली हे सुद्धा डिपेंड करत आहे. तर मित्रांनो, आपण एक एक गोष्टी जर या ठिकाणी कंपॅरिझन केलं 18-19चं, तर 2018 मध्ये या ठिकाणी प्रश्नांची संख्या होती 120 आणि यावेळेस प्रश्नांची संख्या आहे 60. किती आहे? ग्राउंड 2018 ला सुद्धा सेम होतं, 2023 ला सुद्धा सेम असणार आहे. 2018 ला प्रश्नांची संख्या होती 120 आणि प्रश्नांची संख्या होती 120 आणि वेळ होता 90 मिनिटं. किती होता? वेळ होता 90 मिनिटं. पहिली आपल्याला प्रश्नांची संख्या. 2023 ला प्रश्न आहेत 60. नंतर या ठिकाणी वेळ होता 2018 ला फक्त 90 मिनिटे. किती होतात? 90 मिनिटे. आणि आता जो वेळ आहे तो आहे 120 मिनिटे. म्हणजे लक्षात ठेवा, या ठिकाणी 90 मिनिटांमध्ये 120 प्रश्न सोडवायचे होते. 90 मिनिटांमध्ये 120 प्रश्न सोडवणं एवढं इझी नाही की जेवढं तुम्हाला वाटतंय. त्यामुळे या ठिकाणी साहजिकच परिस्थिती ही खूप कठीण होती. काय होती? खूप कठीण परिस्थिती होती. वेळ कमी होता आणि प्रश्न जास्त होते. त्याउलट या ठिकाणी 120 मिनिटांमध्ये 60 प्रश्न, म्हणजे एका प्रश्नाला 2 मिनिट. इथं किती वेळ येतो? एका प्रश्नाला साधारणतः 120 सेकंदाचा वेळ येतो. आणि या ठिकाणी जर आपण प्रश्न काढला तर साधारणतः या ठिकाणी एका प्रश्नाला कमीत कमी 40-42 सेकंद, फक्त किती? 40-42 सेकंद आहे. म्हणजे या ठिकाणी जर वेळ बघितला तर तिप्पट वेळ आहे. किती वेळ आहे? साधारणतः तिप्पट वेळ या ठिकाणी एक प्रश्न सोडवण्यासाठी आहे. म्हणजे साहजिकच या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जो गुणांचं प्रमाण हे जास्त होणार आहे. काय होणार आहे? जास्त होणार आहे. तसंच मित्रांनो, या ठिकाणी निगेटिव्ह पद्धत होती. इथं निगेटिव्ह पद्धत काय होती? यावेळेस होती. मात्र या ठिकाणी निगेटिव्ह पद्धत नाही. म्हणजे या ठिकाणी असं व्यस्त चलन झालेलं आहे. काय झालेलं आहे? व्यस्त चलन. की आता या ठिकाणी जे प्रश्नांची संख्या कमी झाली आणि वेळ वाढलाय. इथं प्रश्नांची संख्या सुद्धा जास्त आणि वेळ सुद्धा कमी. त्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा जो कट ऑफ आहे निश्चितच हा जास्त लागणार आहे. आणि तो जास्त का लागणार आहे त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी गणित करूया. ज्यावेळेस एक विद्यार्थी
ज्यावेळेस एक विद्यार्थी 90 मिनिटांमध्ये 120 प्रश्न सोडवतो तर त्यावेळेस तो आपोआप चुका करतो. काय करतो? आपोआप त्याच्याकडून भरपूर अशा चुका होत असतात. मात्र ज्यावेळेस तो 120 मिनिटांमध्ये 60 प्रश्न सोडवायचे असतात तर त्याला अजिबात घाई नसते. म्हणजे घाई तशी असते पण एवढीही घाईच नसते की जो जास्तीत जास्त चुका करू शकेल. इथं सिली मिस्टेक जास्त होतात, इथं कमी होतात. आणि या ठिकाणी निगेटिव्ह पद्धत असल्यामुळे प्रत्येक वर्षी मागच्या वर्षी मिनिमम एका विद्यार्थ्याचे 20 प्रश्न हे चुकलेले असतात. किती प्रश्न चुकलेले असतात? नॉर्मल जर विचार केला तर नॉर्मल विद्यार्थ्यांचे 20 प्रश्न हे काय असतात? चुकलेले असतात. आणि या ठिकाणी 120 पैकी त्या विद्यार्थ्याने जास्तीत जास्त किती प्रश्न सोडवले असतात? 90 ते 100 प्रश्न सोडवले असतात. किती? 90 ते 100. आणि याला जे मार्क मिळालेले असतात, याला जे 60-65 पर्यंत जे मार्क मिळालेले आहेत मागच्या परीक्षेमध्ये, कोणाला कमी असतील 60 ते 65 मार्क मिळाले आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, ते मार्क किती पैकी मिळाले आहेत? पेपर 120 प्रश्नाचा जरी असू द्या, त्याला प्रश्न किती सोडवले? 100 प्रश्नांपैकी त्याला 65 मार्क मिळाले, प्लस त्याचे 20 प्रश्न चुकले. किती प्रश्न चुकले? 20 प्रश्न. म्हणजे या ठिकाणी आपण जर बेरीज केली तर 60 प्रश्न त्याचे बरोबर आले. आपण 65 बी नाही, 60च धरूया. किती? 60 धरूया. त्याचे 60 प्रश्न आले बरोबर. त्याचे चुकले मित्रांनो 20 प्रश्न चुकले, म्हणजे 20 प्रश्नाचे 20 मार्क त्याला मिळाले नाही. प्लस जे 20 चुकले त्याचे 10 मार्क त्याचे कमी झाले. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये मिनिमम त्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळणार? 90 मार्क मिळणार आहे. कारण की या ठिकाणी आपण नुसतं निगेटिव्ह जरी या ठिकाणी गायब केले, आजही 100 जरी आपण सोडवले असं म्हटलं आणि निगेटिव्ह जर गायब केली, तर हे जे त्याचे 20 प्रश्न चुकलेले असतात, ते 20 प्रश्नाचे 20 गुण त्याचे गायब झाले. आणि या ठिकाणी 10 जे मार्क जे आहेत, जे मायनस झालेले ते मायनस यावेळेस होणार नाहीत आणि यावेळेस चुकलेले सुद्धा जाणार नाहीत. त्यामुळे इथं सरासरी सिंपली जर विचार केला तर 90 गुण मिळवणं हे मागच्या परीक्षेत 60 गुण मिळवणं इझी होतं. या परीक्षेमध्ये 90 गुण पेपरमध्ये किती? कारण की यावेळेस 120 चे 120 सोडवायचे आहे. किती सोडवायचे? 120 चे 120 सोडवायचे. मागच्या वेळेस त्यानं 90च सोडवलेले. 90-100 सोडून त्यानं 60 गुण घेतले. मग यावेळेस मला सांगा, या ठिकाणी जर 90-100 प्रश्न सोडून 60 गुण जर तू घेतो मिनिमम साधारण विद्यार्थी, तर यावेळेस 120 प्रश्न सोडून 90 गुण तो आरामशीर घेतो. आता काही जण असतील, एससी असतील, एसटी असतील, त्यांना माहिती आहे की आपला कट खूप कमी लागतो. त्यामुळे त्यांची काही विद्यार्थ्यांची मानसिकताच अशी झालेली असते की आपल्याला काही जास्त मार्क पाहिजेत नाहीत. त्यामुळे ते थोडाफार अभ्यास कमी करत असतील. मला असं एक्झॅक्टली कोणाला म्हणायचं नाही, परंतु कॅटेगरी किंवा रिझर्वेशन असली की माणसाला वाटते की काय टेन्शन नाही, 2-4 कमी असले तरी चालतात. मात्र काही जण असे आहेत त्या कॅटेगरीमधले की नाही, मला ओपन मधून लढायचं, त्यांचं खरंच या ठिकाणी बेटर असतं. त्यामुळे आपण ॲव्हरेज जर विचार केला तर या ठिकाणी आपल्या या मार्कानुसार हा जो स्कोर आपण पकडलेला आहे, हा साधारणतः ओबीसी ओपन या गटाचा आपण स्कोर पकडलेला आहे. किती? 90 गुणाचा. आणि या 90 गुणासुद्धा आपल्याला या ठिकाणी आता काढायचा आहे कट ऑफ. तर या ठिकाणी सर्वसाधारण जर विचार केला तर ओपन गटाचा जर बघितला तर लेखीमध्ये 90 गुण प्लस ग्राउंड मध्ये 50 गुण, टोटल होते या ठिकाणी 140 गुण. म्हणजे साधारणतः या ठिकाणी 135 ते 145 च्या दरम्यान कोणाचा कट ऑफ जाऊ शकतो? ओपनचा कट ऑफ जाऊ शकतो. ओव्हरऑल आपल्या या ठिकाणी 140 येतो. हे 140 पेक्षा 5 मार्क कमी होऊ शकतात किंवा 5 मार्क काय होऊ शकतात? वाढू शकतात. त्यामुळे 135 ते 40 असेल तर या ठिकाणी तुमचा सेफ स्कोर असेल. आणि नंतर मग आता या ठिकाणी आपण जर ओबीसी बघितला, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस चा जर बघितला तर या दोघांचा साधारणतः सारखाच कट ऑफ असू शकतो. 135 ते 140 च्या दरम्यान या ठिकाणी थोडंफार कमी जास्त होऊ शकतो. आता आपण ग्राउंड मध्ये 80 पैकी 50 मार्क त्या ठिकाणी इझिली पकडले. मला सांगा, सिलेक्ट व्हायचं असेल तर 50 मार्क हे मिळवावेच लागतील. कदाचित काही जणांना कमी जरी मिळाले तरी या ठिकाणी हा जो स्कोर आहे सेफ स्कोर असणार आहे. 135 जर मित्रांनो तुम्हाला मिळाले तर तुमचं फिक्स सिलेक्शन आहे. आणि तुमचं नशीब असेल चांगलं तर थोडंफार त्या ठिकाणी 2-3 मार्कांना स्कोर कमी सुद्धा येऊ शकतो. नंतर या ठिकाणी विजय एनटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी इत्यादी जर ग्रुप असतील, इत्यादी ग्रुप जर असतील तर अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जो कट ऑफ आहे तो कट ऑफ साधारणतः या ठिकाणी 130 ते 135 च्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. किती? 130 ते 135 पर्यंत या ठिकाणी एनटीएचा या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो. आता तुमचा प्रश्न आहे, मग आता एससी चा कट ऑफ किती जाणार? या ठिकाणी एसटी या गटाचा कमीत कमी जो कट ऑफ आहे 125 ते 130
आणि एसटी यांचा जो कट ऑफ आहे कमीत कमी 115 ते 120, तर या रेंज मध्ये हा काय कट ऑफ राहणार आहे ते 115 ते 120 या रेंज मध्ये हा तुमचा कट ऑफ राहणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही म्हणसाल की सर फिमेलचा कट ऑफ किती राहू शकतो, सॉरी 135 ते 142 जरा 2 मार्क शिल्लक. तर या ठिकाणी आता फिमेलचा जो कट ऑफ आहे मेल पेक्षा मिनिमम 15 ते 20 मार्काने या ठिकाणी काय कमी असतो. फिमेलचा कट ऑफ किती 15 ते 20 गुणांनी या ठिकाणी कमी असतो. साधारणतः इथं 125 या ठिकाणी 120 या ठिकाणी NT ABCD या ठिकाणी जर बघितला तर 115, एसटीचा जर कट ऑफ बघितला तर फिमेलचा 110 आणि एसटी जर महिलाचा जर बघितला तर 90 ते 95 अशा तऱ्हेने या ठिकाणी काय कट ऑफ राहणार आहे. आता माजी सैनिकाचा जर म्हटला तर फिमेल आणि माजी सैनिक, फिमेल पेक्षा माजी सैनिकाचा जो कट ऑफ आहे तो निश्चित रूपाने 5 ते 6 मार्कांनी काय असणार आहे कमी असणार आहे. आणि स्पोर्ट्सचा जर म्हणसाल तर फिमेल आणि स्पोर्ट्स यांचा जो कट ऑफ आहे साधारणतः सारखाच येऊ शकतो. माजी सैनिकांचा फिमेल पेक्षा काय येणार आहे 5 ते 6 गुणांनी कमी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जो तुमचा मुख्य कट ऑफ जर म्हणसाल तर खुल्या गटाचा 135 ते 142 च्या दरम्यान या ठिकाणी काय कट ऑफ हा राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, तुमच्या किती तुम्हाला गुण पडले आहेत ह्या सगळ्यांनी कमेंट करायचं आहे. सगळ्यांनाच माझा व्हिडिओ किंवा कट ऑफ आवडेलच असं नाही. ठीक आहे, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जाता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ग्रुपवर हा व्हिडिओ काय करायचा आहे शेअर करायचा आहे. धन्यवाद.